नमस्कार मंडळी, सारंगी ऑनलाईन ट्युटोरियल सर आपलं स्वागत आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की बँकिंग ॲप्लिकेशन्स जे आपण यूज करतो पेमेंटसाठी ते एवढे सिक्युअर कसं का असतात? आणि यूट्यूबवर जे आपण ॲप्लिकेशन्स बघतो ते सगळ्यांसाठी ओपन का असतात, पब्लिकली सगळ्यांना ते दिसतात? याचं उत्तर एकच आहे, ते क्लाउड कम्प्युटिंगचे डिप्लॉयमेंट मॉडेल्स जे आहेत, क्लाउड कम्प्युटिंग डिप्लॉयमेंट मॉडेल, त्याच्यावरनं आपल्याला हे सगळं फीचर्स बघायचे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. तर सारंगी ऑनलाईन ट्युटोरियल सर आपलं स्वागत आहे. हे आहे आपलं एपिसोड नंबर 4, डिप्लॉयमेंट मॉडेल्स. जर तुम्ही अगोदरचे एपिसोड 3, 2 आणि 1 जर बघितलं नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, आपण नक्की पहा. ठीक आहे, हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कंपनी कोणता क्लाउड मॉडेल वापरते हे सिक्युरिटी कॉस्ट आणि परफॉर्मन्स ठरवतं. म्हणजे तुमच्या डिप्लॉयमेंट मॉडेलवरतीच तुमचा कंपनीचा सिक्युरिटी आणि परफॉर्मन्स हे दोन्ही पण डिपेंड करतात. आणि इंटरव्ह्यूमध्ये पण खूप ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर आजचा व्हिडिओचा आपला ऑब्जेक्टिव्ह काय आहे? व्हॉट आर डिप्लॉयमेंट मॉडेल्स, पब्लिक क्लाउड म्हणजे काय, प्रायव्हेट क्लाउड म्हणजे काय, हायब्रिड क्लाउड म्हणजे काय, कम्युनिटी क्लाउड म्हणजे काय, आणि हे सगळ्याचं कंपॅरिझन आणि आपण समरी बघणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघूया. डिप्लॉयमेंट मॉडेलचं डेफिनेशन. डिप्लॉयमेंट मॉडेल्स म्हणजे काय? क्लाउड कसं वापरलं जाईल, कसं वापरलं जातो आणि कोण वापरणार आणि हे सगळं कोणाच्या कंट्रोलमध्ये असणार हे कोण ठरवतं? हे डिप्लॉयमेंट मॉडेल ठरवतं. डिप्लॉयमेंट मॉडेल डिफाईन हाऊ क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इज सेटअप अँड यूज. आणि अजून काय करतो? ते डिसाइड ओनरशिप, ॲक्सेस अँड कंट्रोल. डिप्लॉयमेंट मॉडेल काय करतो? कोण वापरणार, कसं वापरणार आणि किती वापरणार कोण ठरवणार? हे डिप्लॉयमेंट मॉडेल ठरवतो. डिप्लॉयमेंट मॉडेल म्हणजे काय? क्लाउड कसं वापरलं जाईल, कोण वापरलं जाईल, किती वापरलं जाईल हे कोण ठरवत आहे? आपलं हे डिप्लॉयमेंट मॉडेल. ठीक आहे, नंतर आपलं पहिलं जे टाईप आहे डिप्लॉयमेंट मॉडेल मधला, हा पहिला टाईप काय आहे? पब्लिक क्लाउड. हे पहिलं मॉडेल आहे डिप्लॉयमेंट मॉडेल मधला, पब्लिक क्लाउड. पब्लिक क्लाउड म्हणजे काय? आज सगळ्यांसाठी ओपन असतो, अवेलेबल टू जनरल पब्लिक. क्लाउड सर्व्हिसेस काय असतात? सर्वांसाठी पब्लिकली अवेलेबल असतात. आणि ह्याला कोण मॅनेज करतो? थर्ड पार्टी मॅनेज करतो. ठीक आहे, ह्याच्याकडे युजरचा काही कंट्रोल नसतो. हे कोण मॅनेज करतं? पब्लिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा थर्ड पार्टी प्रोव्हायडर काय करतो? मॅनेज करतो. आणि याच्यावरचे रिसोर्सेस काय असतात? शेअर्ड असतात. जसं AWS, मायक्रोसॉफ्ट अजूर, गुगल क्लाउड हे काय आहेत? आपले सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तेच पब्लिक क्लाउडवरचे सगळं कंट्रोल त्यांच्याकडे असतो. ठीक आहे, जसं आपलं पब्लिकली सगळ्याला यूट्यूब अवेलेबल असतो, सर्वांसाठी ओपन असतो, रिसोर्सेस शेअर केलं जातं, त्याच्यामुळे तुमचं काय होतं? खर्च कमी होतो. ठीक आहे, हे झालं पब्लिक क्लाउड. याचं एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे, आता एक्झाम्पलमध्ये कसं? आता आपण एखादी पब्लिक ट्रान्सपोर्टची बस पकडतो. ठीक आहे, पब्लिक बस सगळ्यांसाठी असतं, सगळेजण वापरतात. आपण जिथं आपल्याला उतरायचं तिथं आपण उतरून, म्हणजे आपल्याला जेवढं वापरायचं तेवढं वापरतो. ठीक आहे, हे काय झालं? पब्लिक. सगळ्यांसाठी जनरल आहे, शेअर्ड रिसोर्सेस, पे ॲज यू गो. ठीक आहे, आणि हे कोणासाठी चांगलं आहे? तर हे स्टार्टअप्स आणि स्टुडंटसाठी बेस्ट आहे, कारण लो बॅरियर एंट्री, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि स्केलिंग पण रॅपिड होऊन जातं. ठीक आहे, हे झालं आपलं पब्लिक क्लाउड. तर दुसरं मॉडेल आपलं काय आहे? प्रायव्हेट क्लाउड. दुसरा मॉडेल काय आहे? प्रायव्हेट क्लाउड. हा क्लाउड एका स्पेसिफिक कंपनीसाठी असतो, हा जनरल नसतो. जसं पब्लिक जनरल असतो, हे तसं जनरली नसतो. हे युज्ड बाय सिंगल ऑर्गनायझेशन. जर प्रायव्हेट क्लाउडमध्ये तुम्हाला काय असतो? सिक्युरिटी आणि कंट्रोल सगळं तुमच्याकडे असतो, आपल्या कंट्रोलमध्ये असतं, युजरच्या कंट्रोलमध्ये.
हाय सिक्युरिटी अँड कंट्रोल. हे ऑन प्रिमायसेस पण असू शकतात, होस्टेड पण असू शकतात. ठीक आहे. प्रायव्हेट क्लाउड जे आहे ते ऑन प्रिमायसेस पण असू शकतात किंवा क्लाउडमध्ये होस्ट पण असू शकतात. ठीक आहे. थर्ड पार्टी याला डेटा सेंटरमध्ये मॅनेज करतो. ठीक आहे. एकाच कंपनीसाठी क्लाउड डेटा जास्त सुरक्षित असतो आणि कंट्रोल पूर्णपणे त्या युजरच्या हातात असतो. म्हणून हे प्रायव्हेट क्लाउड काय आहे, हाय सिक्युरिटी मेंटेन करतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, बँकिंग ॲप्लिकेशन्स, ट्रान्झॅक्शन जे आहेत ते सगळं कुठून मॅनेज होतात, प्रायव्हेट क्लाउडमधून मॅनेज होतात. आता ह्याचं एक्झाम्पल बघूया, रिअल लाईफ एक्झाम्पल्स. ठीक आहे. प्रायव्हेट क्लाउडचं एक्झाम्पल काय, कंपनीचा स्वतःचा डेटा सेंटर असेल किंवा VMware असेल, ओपन स्टॅक, हे काय झालं, प्रायव्हेट क्लाउडचे एक्झाम्पल. ठीक आहे. आता एखादी पब्लिक क्लाउडचा एक्झाम्पल आपण बघितलं होतं, एक पब्लिक ट्रान्सपोर्ट बस सगळ्यांसाठी असतं, पण जे कार जे आहे ते आपली स्वतःसाठी वापरतो. कार स्वतःची असते आणि आपण ते फक्त आपणच वापरतो, दुसरं कोणी वापरू शकत नाही. ठीक आहे. प्रायव्हेट असतो आपल्यासाठी. म्हणून बँक्स, गव्हर्नमेंट वेबसाईट्स, ॲप्लिकेशनसाठी कुठला क्लाउड वापरला जातं, तर प्रायव्हेट क्लाउड वापरला जातो, कारण कंट्रोल आणि सिक्युरिटी हे आपल्याकडे असतो. ठीक आहे. तर तिसरं मॉडेल काय आहे आपलं, हे हायब्रिड क्लाउड. तिसरं मॉडेल काय आहे आपलं, हायब्रिड क्लाउड आहे. ठीक आहे. तुमच्या मते बँक कोणता क्लाउड वापरेल, पब्लिक की प्रायव्हेट, मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मागच्या स्लाइडमध्ये की बँक कुठल्या क्लाउड वापरतात. मला कमेंट करून तुमचा आन्सर सांगा. ठीक आहे. आता हायब्रिड क्लाउड हे दोघांचं मिक्सचर असतो. कोणाकोणाचा, पब्लिक क्लाउड आणि प्रायव्हेट क्लाउड, दोन्हीचा मिक्सअप असतो. म्हणजे काही डेटा किंवा काही ॲप्लिकेशन तुमच्याकडे असतात आणि काही डेटा किंवा काही मॅनेजमेंट आपण प्रायव्हेट क्लाउडला किंवा पब्लिक क्लाउडला देतो. म्हणजे काही काही पार्ट ऑफ द ॲप्लिकेशन पब्लिकमध्ये असतात, काही पार्ट ऑफ द ॲप्लिकेशन प्रायव्हेटमध्ये असतात. ठीक आहे. जसं डेटा अँड ॲप्लिकेशन प्रायव्हेटमध्ये असतात आणि काही आपलं जे पब्लिकली अवेलेबल जे डेटा आहे ते पब्लिकमध्ये असतो. मग दोघांना इंटरफेस करावा लागतो. ठीक आहे. पब्लिक प्लस प्रायव्हेट दोन्ही वापर, ह्याच्यात सिक्युरिटी पण होतो आणि तुमचा बॅलन्स पण होऊन जाईल. ठीक आहे. फ्लेक्झिबिलिटी, कॉस्ट इफिशियंट आणि कंट्रोल सगळं तुमच्या हातात असणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. एक्झाम्पलमध्ये जसं तुमच्याकडं सेन्सिटिव्ह डेटा आहे, तर आपण काय करतो, प्रायव्हेट क्लाउडमध्ये ठेवतो आणि बाकी जे अवेलेबल जनरल सर्व्हिसेस आहेत ते आपण पब्लिक क्लाउडमध्ये ठेवतो. ठीक आहे. जसं बँक युजिंग ॲप्लिकेशन दोन्ही पण वापरतो बँक, हायब्रिड पब्लिक पण वापरतो आणि प्रायव्हेट पण वापरतो. हायब्रिड क्लाउड बेस्ट फॉर द वर्ल्ड वर्कलोड. ठीक आहे. आपण वर्कलोड काय करतो, डिवाइड करतो. पब्लिकचं जे डेटा आहे ते पब्लिक क्लाउडमध्ये आणि जे प्रायव्हेट डेटा आहे ते प्रायव्हेट क्लाउड. ठीक आहे. याचं उत्तम उदाहरण. ठीक आहे. आता आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, तर आपण काय करतो, दोन्ही सर्व्हिसेस वापरतो, पब्लिक सर्व्हिसेस पण वापरतो आणि आपली स्वतःची कार पण वापरतो. म्हणजे आता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, आपण काय करतो, मेट्रो वापरतो. ठीक आहे. त्या स्टेशनजवळ काडी लावून आपण मेट्रोने प्रवास करतो. म्हणजे इथं काय झालं, पब्लिकचं पब्लिक आणि प्रायव्हेटचं प्रायव्हेट दोन्हीचा वापर एकाच ठिकाणी, प्रायव्हेट डेटा आणि पब्लिक दोन्ही आपण मिक्स वापरतो. मग ह्याला काय म्हणायचं, हायब्रिड क्लाउड. ठीक आहे. त्यानंतर चौथं मॉडेल जे आहे ते आपलं डिप्लॉयमेंट मॉडेल, त्याला काय म्हणायचं आपण, कम्युनिटी क्लाउड. कम्युनिटी क्लाउड म्हणजे काय, एकाच कॉमन गोलमध्ये असणार आहे किंवा एकाच म्हणजे एकाच कंपनीतले भरपूर काही डिपार्टमेंट असतात, त्याला ॲक्सेस करायचा असतं, तर त्या आपण कुठे ठेवणार आहे, तर कम्युनिटी क्लाउडमध्ये ठेवणार. म्हणजे काही ऑर्गनायझेशन मिळून एकच क्लाउड शेअर करायचं किंवा तुमच्या सब कंपनी असतील, एकच डेटाबेस जर वापरायचा असेल तर ते आपण काय करतो, कम्युनिटी क्लाउडमध्ये ठेवतो.
ठीक आहे. ह्याच्यात काय होतं, तुमचं कॉस्ट आणि इन्फ्रास्ट्रक्चर काय होतं, सगळ्याला शेअर होतं. ठीक आहे. समान काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन साठी क्लाउड रिसोर्सेस शेअर केले जातात. आता इथं बघा, तुमचं एक कंपनी असेल तर तुमच्या एकाचेच हेल्थ केअर पण आहे, तुमचं सगळं सॉरी डेटा सेंटर्स आहेत तुमच्या, तर काही डेटा असेल ते सेंट्रलाइज्ड आहे, तुम्हाला सगळ्याला ते वापरायचं आहे. मग आपण काय करतो, त्याला कम्युनिटी क्लाउडमध्ये आपण ठेवतो. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे. शेअर्ड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर मल्टिपल ऑर्गनायझेशन विथ कॉमन गोल्स. ह्याचं मिशन काय, सिक्युरिटी, रिक्वायरमेंट आणि शेअर्ड रिसोर्सेस. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल बघा, सोसायटीचं जे आपलं वॉटर टँक असतो, सगळ्या पूर्ण सोसायटीला शेअर केलं जातं पाणी. ठीक आहे. प्रत्येक घराला वेगवेगळं नसतो. सोसायटीमध्ये काय असतो, एकच सप्लाय असतो, ते सगळ्याला शेअर केलं जातं. आता अपार्टमेंटमध्ये जर आपण बघितलं तर अपार्टमेंटला एकच सप्लाय असतो, तेच वॉटर सगळ्याला सप्लाय होतो. तसं एकच क्लाउड सगळ्या कॉमन गोल्स असणारे कंपनीचे आहेत युजर्स, ते सगळ्याला आपण काय करतो, ह्याच्यात आपण शेअर करतो. ठीक आहे. हे कोण वापरू शकतं, तर गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटीज किंवा हेल्थ ऑर्गनायझेशन, त्यांच्यासाठी कम्युनिटी क्लाउड काय आहे, युजफुल आहे. ठीक आहे. ठीक आहे. हे 4 मॉडेल्स बघितले आपण, कुठले आहेत. फर्स्ट वन पब्लिक, प्रायव्हेट, हायब्रिड आणि कम्युनिटी. ठीक आहे. पब्लिकमध्ये काय आहे, स्वस्त पण कमी कंट्रोल. प्रायव्हेटमध्ये सुरक्षित पण महाग. तिसरं हायब्रिड, प्रायव्हेट आणि पब्लिकचं मिक्सचर आहे. आणि कम्युनिटीमध्ये ग्रुप यूज आहे. ठीक आहे. हे डिप्लॉयमेंट मॉडेल आपल्याला जे आहेत, कुठलं मॉडेल कसं आपल्याला निवडायचं, तर कसं बघणार आपण, चूज मॉडेल बेस्ड ऑन युअर रिक्वायरमेंट. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला मॉडेल निवडायचं आहे. म्हणजे तुमचं रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, डिप्लॉयमेंट मॉडेल आपण चूज करायचं आहे. तुमची सिक्युरिटी आणि कॉस्ट बॅलन्स पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर स्केलेबिलिटी आणि फ्लेक्झिबिलिटी हे पण तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. पब्लिकमध्ये शेअर्ड इन्फ्रास्ट्रक्चर, प्रायव्हेटमध्ये डेडिकेटेड इन्फ्रास्ट्रक्चर, हायब्रिडमध्ये मिक्सचर कॉम्बिनेशन ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट, कम्युनिटीमध्ये शेअर्ड बाय कॉमन इंटरेस्ट कंपनीज किंवा कॉमन गोलची कंपनीज जे आहेत ते आपल्याला इथं वापरतात. हे आहेत आपले 4 मॉडेल. तुमच्या गरजेनुसार किंवा तुमचे रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आपण हे चूज करू शकतो. ठीक आहे. आजच्या समरीमध्ये आपण काय बघितलंय व्हिडिओमध्ये, 4 डिप्लॉयमेंट मॉडेल्स, पब्लिक, प्रायव्हेट, हायब्रिड आणि कम्युनिटी क्लाउड. प्रत्येक मॉडेलचे वेगवेगळे यूज केस आहेत. कोण कसा वापरायचं हे त्या डिप्लॉयमेंट मॉडेलच्या सेटिंग्सवर आहे. आणि आपल्याला कुठली निवड करायची आहे ते महत्त्वाचं आहे. तुमचं रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे तुमचं डिप्लॉयमेंट मॉडेल काय करू शकता, तुम्ही चूज करू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तुम्ही कुठला दुसरा नवीन व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.